नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात. समाजाच्या विविध क्षेत्रातील पुढारी ओपन फोरममध्ये येतात आणि मोकळेपणानं आपली मतं मांडतात. पुढारी न्यूजची टीम त्यांना सरळ स्पष्ट प्रश्न विचारते, अपेक्षा असते बेधडक उत्तरांची. आज पाहूया पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये आलेले माजी खासदार हरिभाऊ राठोड नेमकं कसं बोलतात. हरिभाऊ, पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये तुमचं स्वागत. खरं तर ओपन फोरम नावाप्रमाणेच मोकळेपणानं बोलण्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे अपेक्षा हीच आहे की तुम्ही सुद्धा तसंच बोलावं. तसं बोलण्यासाठी खरं तुम्ही ओळखले सुद्धा जातात. पहिलाच प्रश्न आहे माझा, असं का घडतं हरिभाऊ की खरं तर तुम्ही ओबीसी समाज, बंजारा समाज, इतर अनेक अशा वंचित समाज घटकांसाठी सातत्यानं डोक्याचा वापर करून लढता. संसदीय आयुधं सुद्धा तुम्ही वापरलेली आहेत. स्वतःचा संपर्क वाढवला, तो त्यासाठीच वापरला. तरी सुद्धा आज जर विचारलं तर ओबीसी चळवळ आणि मराठा आंदोलन, यात मराठा आंदोलकांना हरिभाऊ राठोड आपले वाटतात आणि त्याच वेळी ओबीसी नेते असणाऱ्या छगन भुजबळांना जर विचारलं तर ते सांगतात, अहो ते हरिभाऊ राठोड ते तर ओबीसी द्रोही आहेत. कसे काय तुम्ही ओबीसी द्रोही? नेमकं तुम्हीच सांगा, हा राग कशामुळे आहे? अगदी बरोबर, एका अर्थाने बरोबर आहे की महाराष्ट्रालाही प्रश्न पडले, आमच्या ओबीसी समाजालाही, की ओबीसीचे आरक्षणाचे अभ्यासक म्हणून आम्ही ओळखतो. ते ओबीसीचे नेते असूनही असं का वागतात, असं का ते मराठा धार्जिणी असं त्यांना म्हटलं जातं, असं का भुजबळ सांगतात. एका अर्थाने त्यांचं खरं आहे की त्यांना हा फॉर्म्युला किंवा माझं काय म्हणणं आहे, सब कॅटेगरीचा अर्थ माहीत नसल्यामुळे असं ते बोलतात. मला विश्वास आहे, मी आज पहिल्यांदा पुढारीवर माझा जो फॉर्म्युला डिस्क्लोज करणार आहे. खरी म्हणजे हे ब्रेकिंग न्यूज आहे. खरी म्हणजे महाराष्ट्राला या आरक्षणाच्या बाबतीत जो पडलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. या महाराष्ट्राला, या सरकारला, अनेकांना हाच प्रश्न पडलेला आहे की 50% वर देता येते का. माझं म्हणणं हो, 50% नंतरही सुद्धा आरक्षण देता येते ओबीसीला. दुसरा प्रश्न आहे की मराठा हा मागासवर्गीय कसा ठरेल. जर मराठा मागासवर्गीयच नाही तर त्याला देता येणार कसं देता येईल, हा दुसरा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. आपल्या सगळ्या विद्वानांना पडला आहे, सगळ्या वकिलांना पडला आहे. सगळे प्रश्न शोधून त्याचं उत्तर शोधून काय कूट झाला आहे, पण त्यांना काही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. मला हे आज नाही, मला 7-8 वर्षापूर्वीच याचं उत्तर मिळालेलं आहे. मी 2010 प्रयत्न केला, मी 18 प्रयत्न केला, 20 मी शेवटपर्यंत, म्हणजे कालपर्यंत माझं डोकं कूट झालं. अरे ओबीसींनो, तुमचा फायदा आहे, याच्यामध्ये तुमचा फायदा आहे, त्यांना वेगळं देण्यामध्ये फायदा आहे. वेगळं देण्यामध्ये हे शब्द सब कॅटेगरायझेशन लोकांना कळत नाही, त्याच्यामुळे हा सगळा वांदा आहे. आणि आज काय, आज जर आपण बघितलं तर मराठा कुणबी म्हणून ते 70% 80% आलेले आहेत. आता यांनी तर खुली मुभा दिली आहे महाराष्ट्र सरकारने आणि शोधणं चालू आहे. आता सगळे सोयरे, अरे कशाला बघताय सगळे सोयरे आणि त्यांचं दाखले ब्रिटिशकालीन, काही गरज नाही. सरळ मराठा हे तत्सम आहेत आणि ओबीसीचे तत्सम आहे. त्याचे पुरावे आपल्याकडे आणि ब्रिटिशकालीन पुरावे. तुम्हाला आम्हालाही माहीत नाही ब्रिटिशाकडे कशाला जावं लागतं, गॅजेट कशाला बघावं लागतं. कुठल्याही गावात जाऊन विचारा ना तुम्ही कुणबी मराठा कोण आहेत, ते म्हणतील एकच आहे. कुणबी मराठा वेगळे आहेत असं कोणी म्हणणार नाही. त्यामुळे आजचा जो एपिसोड आहे हा खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला, या आरक्षणाला कलाटणी देणारा असं म्हटलं तरी चालेल. हरिभाऊ, मला कळलं नाही मात्र नेमका फॉर्म्युला काय, कशा पद्धतीनं मराठ्यांना त्यांचा जो हक्क आहे ते जे सांगतात की होय हा आमचा हक्क आहे, आरक्षण मिळालंच पाहिजे, सरसकट मिळालं पाहिजे. मनोज जरांगे पाटील अवघा महाराष्ट्र ढवळून काढतात आहे. एक भगवं वादळ उठलंय. काही वेळापूर्वीच आता मी आमचंच पुढारी न्यूजचं बुलेटिन पाहत होतो तर बीडमध्ये एक भगवा वादळ उठलं असं जे आमचे अँकर म्हणालेत, खरोखर तसं व्हिज्युअली सुद्धा दिसत होतं. मग हे भगवं वादळ जे मागतंय ते देणारा नेमका तुमचा फॉर्म्युला काय? हरिभाऊ राठोडांचं नाव हे यामुळे मराठा आरक्षणाच्या इतिहासातच नाही तर प्रत्येक वंचित घटकाच्या हक्काच्या लढ्याच्या इतिहासात
सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल. हरिभाऊ, तुम्हीच सांगा तो फॉर्म्युला स्पष्ट आणि सोप्या शब्दात. आम्ही तुमच्यासारखे अभ्यासक नाही, अगदी सामान्य माणूस म्हणून मला ऐकायला आवडेल ते. हे बघा, असं आहे की आजपर्यंत आपण काय म्हणत होतो की 50%च्या वर देता येत नाही, कारण सुप्रीम कोर्टाने कॅप टाकलेली आहे. त्याच सुप्रीम कोर्टाच्या अनेक जजमेंटमध्ये हे आलं आहे की जर तुमच्याकडे इम्पिरिकल डाटा असेल, जर तुम्ही लोकसंख्या केली असेल, जर ओबीसीची लोकसंख्या 27% जास्त असेल तर तुम्ही 27% जास्त आरक्षण देऊ शकता. तुम्हाला उदाहरण देतो बिहारचं. अलीकडेच बिहारने जनसंख्या केली आणि जनसंख्या केली म्हणून त्यांनी पर्सेंटेज वाढवले ओबीसीचे. त्यानंतर तामिळनाडूचं सगळ्यांना माहिती आहे 69%. का तर त्यांनी जनसंख्या केली होती. आणि आपण सुद्धा महाराष्ट्रामध्ये बांटी आयोगाने जे केलेलं आहे ते काय आहे? बांटी आयोगाने इम्पिरिकल डाटा गोळा केलेला आहे. त्यांनी म्हटलं आहे की 37% ओबीसी आहे. याचा अर्थ आपण 37% आरक्षण देऊ शकतो. मग हे 37% आणि 20% SC STचे म्हणजे टोटल 57% पर्यंत आरक्षण देऊ शकतो. याचा अर्थ एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की आपण 50%च्या वर देऊ शकतो, पण 57च देऊ शकतो. म्हणजे ओबीसीना 37% देऊ शकतो, त्यापेक्षा जास्त आरक्षण देऊ शकत नाही. आता हे देत असताना ओबीसीला धक्का लागू नये असं म्हणतात. तर ओबीसी हे 27% आरक्षण आहे ओबीसीचं, आणि ओबीसीचं 27% आरक्षण जर आपण मराठ्यांना 10% वेगळं आरक्षण दिलं तर होतं 37%. म्हणजे ओबीसीला धक्काही लागत नाही, मराठ्यांना आरक्षण मिळेल. ही एवढी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही सांगताय हा नवा फॉर्म्युला, याच्यावर चर्चा होईल, यावर वादही होतील, कारण सध्या वादाची वावटळ उठवण्यातच अनेकांना रस दिसतोय. मगाशी मी म्हटलं तसं भुजबळ तर तुम्हाला ओबीसी द्रोही म्हणतात. हा राग काय आहे? जरांगेंवरचा राग आणि दुसरा राठोडांवरचा राग, हे नेमकं काय आहे? काय कारण आहे की भुजबळ एवढं तुमच्यावर संतापतात? नाही, वाद होऊ नये म्हणून आता पण सांगत नव्हतो ना मी. माझं म्हणणं काय होतं की मी माझे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर एक बैठक लावतो आणि हे जे मी फॉर्म्युला आहे, माझ्या फॉर्म्युल्यामुळे जे 142 जाती अशा आहेत तर त्यांचे सगळे नेते तुमच्या सोबत बसवले असते. त्या सगळे ओबीसीचे नेते येते, भुजबळ सोडून. भुजबळला काही समजतच नाही माझ्या दृष्टीने. त्यांना आरक्षण कळत नाही, त्यांना सब कॅटेगरीशन कळत नाही, त्यांना रोहिणी आयोग माहीत नाही, आणि त्यामुळे ते बोलतात. आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला सहज वाटते. उद्या जर डायरेक्ट सगळ्यांना ओबीसीमध्ये टाकलं तर माझा सुद्धा विरोध राहील. पण सब कॅटेगरीशन करून त्यांना 10% आरक्षण दिलं तर त्याला पाठिंबा आहे माझा. तर हे समजण्यासाठी परत तुम्हाला सांगतो, तुमचा जो प्रश्न आहे की हे कसं असं का होत आहे की भुजबळ एवढ्या टोकाचा विरोध करतायत. भुजबळ याचा टोकाचा विरोध करतात याच्यासाठी की योगायोगाने त्यांना सपोर्ट मिळाला ओबीसीचा. पण आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या फॉर्म्युल्यामुळे जे 2.5% भटक्या समाज आहे, 37 जाती आहेत त्याच्यामध्ये, ज्याला भटक्या म्हणतो, भिक्षेखोर समाज आहे, त्याला आपण 2.5% आरक्षण दिलेलं आहे. पण माझ्या फॉर्म्युल्यामुळे त्यांना 3% आरक्षण मिळणार आहे. म्हणजे 0.5% आरक्षण त्यांचं वाढणार आहे. मग ते उद्या फटाकेच वाजवतील ना, पेढे वाटतील. दुसरा विमुक्त समाज आहे, ज्याच्यात धनगर आहे, बंजारा आहे, वडर आहे, त्यांना 3% आरक्षण आहे. माझा फॉर्म्युला जर आला उद्या तर त्यांना 4% आरक्षण होणार आहे. दुसरा धनगर समाज आहे, त्यांना 3.5% आरक्षण आहे. माझा फॉर्म्युला जर पुढे आला तर त्यांना 3 ते 4% आरक्षण होणार आहे. मग ते काय भुजबळासोबत जातील की हरिभाऊ राठोड सोबत येतील? कुठे जातील ते? भुजबळ काय देणार आहे? हरिभाऊ राठोडच्या फॉर्म्युल्यामुळे जर या भटके विमुक्ताचं आरक्षण वाढत असेल तर ते माझ्यासोबत राहतील ना. आणि उद्या 12 बोलूदार आहे, नावी, खाती, वाडी, लोहार, सोनार, सुतार, धोबी, आपण कुंभार, हा जो समाज आहे याला 3% आरक्षण आपण देणार आहोत. त्याच्यामुळे माझ्या फॉर्म्युल्यामुळे हे सगळी जे 142 जाती आहे आणि 59 जाती ज्या SBCच्या आहे त्या 50च्या वर गेलेल्या आहे. त्यांना धड त्या मेडिकल ॲडमिशन मिळत नाही, 1% मिळतो. त्यांना सुद्धा 2% आरक्षण मिळेल. म्हणजे काय होईल की महाराष्ट्रातल्या प्रमुख ओबीसी, ज्याला ओबीसी मायक्रो ओबीसी, त्याच्यात भटके, विमुक्त, धनगर, वंजारी आणि हा जो समाज आहे 12 यांना आरक्षण मिळणार आहे, जास्तीचं मिळणार आहे.
तर त्या भुजबळासोबत जातील की माझ्यासोबत येतील म्हणजे तोच ते प्रश्न तुम्हीच आता ठरवा. हरिभाऊ प्रश्न हाच त्याच्यामुळे आहे हा की फॉर्म्युला ओबीसी नेतृत्वासाठी चाललेला संघर्ष दिसतोय असं तरी म्हणावं लागतंय, किंवा मग हरिभाऊ राठोडांनी वारंवार ते म्हणतात आहे ओबीसींचं वर्गीकरण करा, जातींना त्यांच्या संख्येप्रमाणे न्याय मिळावा, ज्याची जेवढी संख्या तेवढा त्याचा हक्क, ही जी उत्तरेतील घोषणा आहे ती हरिभाऊ कुठेतरी महाराष्ट्रात देऊ पाहतात. रोहिणी आयोग, तुमच्या तोंडी मगाशी शब्द आला, रोहिणी आयोग हा केंद्र सरकारला सादर सुद्धा झालेला आहे. त्या रोहिणी आयोगात नेमकं काय दडलं आहे? कारण शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असा आयोग नेमला जावा यासाठी हरिभाऊ राठोडांनीच प्रयत्न केले असंही सांगितलं जातं. प्रस्थापित ओबीसी नेते त्यांचा रोहिणी आयोगाच्या शिफारसी अंमलात आल्या तर संख्येप्रमाणे जातींना हक्क मिळेल, वाटा मिळेल, यातून त्यांचा त्या आयोगाला विरोध आहे. त्या शिफारसी त्यामुळे या संसद अधिवेशनात लागूही झालेल्या नाहीत, तशी घोषणाही झालेली नाही. हरिभाऊ राठोड, रोहिणी आयोग याचा जो जवळचा निकटचा संबंध आहे त्यामुळेच तुम्हाला या नेत्यांचा विरोध होतोय. अगदी बरोबर. तुमच्या प्रश्नातच तुम्ही उत्तर दिलेलं, खरं म्हणजे तुम्हीच उत्तर दिलेलं आहे, त्याचं मला द्यायची गरज नाही. परंतु नाही, तुम्ही स्पष्ट शब्दात बोललं पाहिजे. क्रिएशन ज्याला म्हणतो, फाउंडर ज्याला म्हणतो, बोलतो त्याचं काय झालं आहे की रोहिणी आयोगाची कन्सेप्टच माझी आहे देशामध्ये, कोणी क्लेम करू शकत नाही. तुम्ही जाऊन फाईल दिल्लीला या, फाईलमध्ये बघा कोणाचे अर्ज आहे, कोणाचं म्हणणं आहे, कोणाची मागणी आहे, केवळ हरिभाऊ राठोडची. आणि त्यामुळे सुरुवातीला जेव्हा पंढरपूरला 2003 मध्ये माननीय आमचे प्रकाश शेंडगे साहेबांनी एक 8-10 लाख लोक धनगर समाजाचे आणि भटक्या उमत्याचे याचं जॉईंट मिटिंग होती. त्याच्यात अटल बिहारी वाजपेयी आले होते आणि प्रकाश शेंडगे हे संयोजक होते, मी सहसंयोजक होतो. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन आमचे त्या याचे प्रमुख होते म्हणजे मिटिंगचे. आणि त्यावेळेस जे मान्य अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, त्यांचं भाषण सुद्धा मीच लिहिलं होतं. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की पंढरपुर के विठोबा रायों को साक्ष्य रखते हुए मैं घोषणा करता हूँ कि विमुक्त रघुवंतों के लिए आयोग बनाने का निर्णय हमने ले लिया है. हे माझ्याकडे रेकॉर्डेड आहे. त्यानंतर तो धागा पकडून आपण रेणके आयोग नेमला. रेणके आयोगाच्या ते अर्ध डोक्यावरून गेलं. त्या आयोगालाच कळलं नाही की मला करायचं काय. त्यानंतर इदाते आयोग आला, त्यांनाही फारसं कळलं नाही. परंतु या देशामध्ये नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनचे जस्टिस ईश्वरैयाजी होते. त्यांच्याकडे जेव्हा मान्य पंतप्रधान, तत्कालीन पंतप्रधान यांच्याकडे गेलो, आपल्या काँग्रेसचे पंतप्रधान होते, त्यांच्याकडे जेव्हा गेलो आणि मी सब कॅटेगरीशनची मागणी केली, मी खासदार होतो, तर त्यांनी याच्यावर लिहिलं. मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते, त्यांनी लिहिलं की वेदर सब कॅटेगरेशन ऑफ ओबीसी आर पॉसिबल ऑर नॉट, प्लीज एक्झामाइन. मग त्याच्यावर जेव्हा डिपार्टमेंटनी हे नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनकडे पाठवलं की हे शक्य आहे का, ओबीसीचं सब कॅटेगरेशन शक्य आहे का, तर त्यांनी स्टडी करून तो अहवाल दिलेला. नेमका तो अहवाल दिला तेव्हा पंतप्रधान आपले 15 फेब्रुवारी 1914 साली माननीय मोदी साहेब पंतप्रधान झाले होते. आणि त्यांनी सुद्धा त्याचा अभ्यास केला आणि एकदा त्यांना बोलावून घेतलं. ईश्वराजी आपने क्या लिखा है, आपका क्या रिकमेंडेशन है. तर त्यांनी हेच सांगितलं की दबे कुचले लोगों को इसमें लाभ नहीं मिल रहा है. कुछ गिनी चुनी जातियाँ 27% आरक्षण जो है मंडल आयोग ने दिया है उसका लाभ उठा रही है, तो इसका सब कैटेगरीशन होना चाहिए. तर मग माननीय पंतप्रधान ने सांगितलं ठीक है, मैं इसको दिखाता हूँ हमारे सब ऑफिसर को और बाद में जरूरत पड़ी को आपको बुलाऊंगा. त्यांनी 8 दिवसांनी परत ईश्वराला बोलवलं आणि सांगितलं की आपने बहुत अच्छा रिपोर्ट दिया है, हमारे सारे ऑफिसर ने आपकी बहुत तारीफ की है, लेकिन मैं इसको लागू कैसे करूं, किसकी मांग नहीं है, चर्चा नहीं है, कि कोई एजिटेशन नहीं, कोई मोर्चा आंदोलन नहीं है, तो ये कैसा हो सकता है. तर त्यावेळेस जे सांगितलं व्ही ईश्वरांनी ते फार महत्वाचं आहे. व्ही ईश्वरा साहेबांनी सांगितलं पंतप्रधानाला, देश में एक ही नुमाइंदा है जो इसकी मांग करता है, इसके ऊपर आंदोलन करता है, इसके ऊपर सवाल लेता है, वो उसका नाम है हरिभाऊ राठौड़, जो एक्स MP है और वही काम कर रहे हैं इस देश में, लेकिन उनको साथ नहीं दे रहे जनता. तर हे त्याचं वाक्य. तेव्हा ठीक है मैं इसको
दिखाता हूँ, बताता हूँ. तर माननीय पंतप्रधान मनमोहन सिंग सॉरी पंतप्रधान मोदी साहेबांनी मग हे सगळं राष्ट्रपतीला पुटअप केलं. राष्ट्रपतीजींनी मान्यता देऊन मग त्यांनी आयोग नेमला. त्याचं नाव आहे जस्टिस रोहिणी आयोग. रोहिणी आयोगाने सांगितलं 2017 नेमलं. त्यांना सांगितलं की 12 आठवड्यात तुम्ही रिपोर्ट द्या. त्यांनी 6 वर्ष रिपोर्ट दिला नाही. मागच्या 2 महिन्यापूर्वी त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. तुमचा आणि भुजबळांमधला संघर्ष यावर खूप बोलून झालं. बोलावं तेवढं कमीच आहे. खरं तर त्यात राजकारण रंगत जातं. मराठी माणसाला ते आवडतं सुद्धा. मात्र इतरही काही प्रश्न आपल्या टीमकडे आहेत. हरिभाऊजी, सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न जो सुरू झाला होता की जरांगेंची पहिली मागणी होती की सरसकट आरक्षण मिळावं, मराठा समाजाला ओबीसीमध्ये सरसकट सामावून घेऊन आरक्षण मिळावं. आणि मग चर्चा झाल्या, त्या चर्चेच्या फेऱ्या झाल्या. पहिलं आंदोलन, दुसरं आंदोलन, पहिल्या टप्प्यातलं आंदोलन, 5व्या टप्प्यातलं आंदोलन. आणि आता हे सगळं जे आंदोलन आहे ते एका शब्दावर येऊन अडकलेलं आहे, ते म्हणजे सगळे सोयरे. आणि या सगळे सोयरेची नेमकी व्याख्या काय हे ना सरकार व्यवस्थित ठरवत आहे, ना जरांगेकडून त्यांचं काय ठोस येत आहे. नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण? का अडकलं हे मराठा आरक्षणाचं घोडं? सगळे सोयरे, या सगळे सोयऱ्यांनी ह्याला ब्रेक का लावलेला आहे? म्हणजे या संदर्भात मी जोरकसपणे आपल्या विधान परिषदेत मांडलं होतं. आणि सगळे सेवा जो GR आहे, रक्त नाते संबंधांनी तुम्हाला सर्टिफिकेट देता येईल. म्हणजे माझ्या चुलत्याचा मुलगा त्याला मिळाला आहे म्हणून मला, त्यांनी जर खोटं नाटक केलं असेल, त्यांनी समजा 2 लाख रुपये देऊन दाखला मिळाला असेल त्यांना, मग मला ते द्यायचे तुम्ही. ही सगळी लबाडी आहे. ही सरकारची लबाडी केव्हा काढली? जेव्हा राजपूत भामटाचा प्रश्न निर्माण झाला, जेव्हा सगळेच राजपूत भामटे व्हायला लागले. सगळे राजपूत भामटा लावला की सर्टिफिकेट मिळालं की मेडिकल ॲडमिशन मिळायचं, इंजिनिअरिंग ॲडमिशन मिळायचं, नोकरी मिळायची. आम्ही सगळे भटक्यांचे हक्क ते घ्यायला लागले. आणि मग हे सगळे आमदार एकत्र आले आणि सरकारवर दबाव टाकला आणि असा GR काढा, असा GR काढा. तो GR काढण्याची गरज नव्हती. आमची मागणी आहे ते सरसकटचं जाऊ द्या, तुम्ही सगळे सोयरे जाऊ द्या. तो GR ताबडतोब रद्द झाला पाहिजे. ही बोगसगिरी आहे, ही लबाडी आहे. ही लबाडी करण्याचा तुम्ही सर्रासपणे रोजपणे तुम्ही एकाला दिलं म्हणून दुसऱ्याला दिलं, एकाने खोटं घेतलं म्हणून तुम्ही सगळे खोटे घेणार. हे लबाडी आहे. त्यामुळे हे सगळे सोयरेचं हे काही नाही. आणि दिलं तरी मी त्याला तर मान्यता देणारही नाही, मान्य करणार नाही. भुजबळ जर लढले नाही तर मी लढेल त्याच्या अगेन्स्ट. कारण माझं म्हणणं आहे की तुम्ही सरळ जर मराठ्यांना कुणबी करून जर OBC 19 टाकणार असाल तर माझा सुद्धा विरोध राहील. भुजबळ जर जाग्यात बसत असतील मी विरोध करेल. सब कॅटेगरीशनला माझी मान्यता आहे. सब कॅटेगरीशनला 8, 9 नाही, त्यांना 10% द्या तुम्ही. स्पष्ट नाही किती टक्के, टक्केवारी कमी होईल की जास्त. पण 19च्या 19 तुम्ही जर घेऊन चालले असेल तर आमच्या 12 बोलून तर कुठे जायचं? मग कुठे जायचं आम्ही? हे मला नको आहे. आणि त्यामुळेच मी सब कॅटेगरीशनचं आणि योगायोगाने आता एवढी चांगली परिस्थिती आहे बघा, 50पेक्षा जास्त आपण देऊ शकतो. महाराष्ट्रात एक चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे. जरांगेंची जी व्याख्या आहे की सगळे सोयऱ्यांना पण ते प्रमाणपत्र मिळावं, ते मिळालं तर काय होईल, ती जी मागणी आहे ती कायद्यानुसार योग्य आहे का? तसं देता येईल का? तसं देता येत नसेल तर नेमक्या अडचणी काय आहेत? महाराष्ट्राला हे तुम्ही जर सोप्या शब्दात समजून सांगितलं तर सगळ्यांचा संभ्रम दूर होईल. नक्कीच. हे बघा, समजा मी उद्या एखाद्या ब्राह्मणाची मुलगी मी केली आहे, माझी बायको ब्राह्मणाची आहे, तर तिला जे मुलं झालेत ते OBC कसं होऊ शकतात? नाही होऊ शकत. म्हणून सगळे सोयरे त्या व्याख्येत बसतच नाही. रक्त नात्यामध्ये फक्त आजोबा, काका, काकाचे मुलं तेच बसू शकतात. त्याच्यामुळे जरांगे साहेब सांगतात तसं होणार नाही, ते शक्य नाही आणि योग्य नाही. काय गरज आहे तुम्हाला सगळे सोयरे बघण्याची? तुम्हाला काही गरज नाही. संपूर्ण मराठा समाज आपण OBC करू शकतो. कोणाला हे दाखले देणं, कुठली समिती नेमली, शिंदे समिती, त्याचीही गरज नाही. दाखले शोधण्याची गरज नाही. नाहीतरी तुम्ही 90% झालेच आहात. स्वतः जरांगे साहेबांनी सांगितलं होतं की 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की 75% आम्ही ऑलरेडी मराठा समाजाने कुणबी झालेले आहेत. मग आता हे जे शिंदे साहेबांनीच काढलं आहे सूत्र,
त्याच्यामुळे आणखी 52 लाख की 54 लाख काहीतरी भेटले आहेत. म्हणजे राहिले कुठे आता? आता 5% राहिले असतील आणि 5%ला तर आरक्षणच नको आहे. तेही तसे 1.5 लाखाच्या वर त्यांचं उत्पन्न गेल्यामुळे त्यांना कशाला हे भानगडी चालू आहे? या महाराष्ट्रात सरळ सरळ त्यांना आरक्षण द्या. मराठाला आरक्षण देता येईल. त्यांना वेगळं आपण 8, 9, 10% देऊ. एखादा टक्का तुम्ही जास्त घ्या बाबांनो, पण शांत बसा. हे अशा पद्धतीने होणार नाही आणि ते टिकणार नाही. जे टिकणारं आरक्षण तुम्हाला सांगतो कायद्याने आपल्याला देता येईल ते आरक्षण माझ्या फॉर्म्युल्यामध्ये आहे. ते असं हे सगळ्यांसोबत लबाडी करायची नाही. हे रक्तनातेचं जे दुयाळ आहे ना, त्याच्या विरोधात आम्ही ऑलरेडी कोर्टात जाणार आहोत. मी हे विधान परिषदेत मांडलेलं आहे. मी तुम्हाला कॅसेट पाठवतो माझी, ऐका, तुम्ही व्हायरल करा, ऐका ते की हे याच्या विरोधात मी बोललेलो आहे ऑलरेडी. आमची मागणीच आहे. परवा आमचे पांढरे वादळ म्हणून औरंगाबादला मोर्चा झाला होता या राजपूत भामटाच्या विरोधात. त्यावेळेस सुद्धा ती मागणी आहे की रक्तनातेचा संबंधाचा JR ताबडतोब रद्द करा. ही टोटली लबाडी आहे आणि त्या लबाडीचा अर्थ आधार घेऊन तुम्ही सर्टिफिकेट मिळवतोय का? हे चालणार नाही. असं हरिभाऊजी, जरांगेंचा दुसरा आरोप असा आहे की हे सगळे सोयरेवरून जे काय घोडं अडलेलं आहे, सगळे सोयरेचा जो काय संभ्रम निर्माण झालेला आहे, तर सरकारने त्यांना हा शब्द दिला होता. सरकारने शब्द दिल्यामुळे मी आता त्याचे अंमलबजावणीची मागणी करतो आहे. तर खरंच सरकार अशा पद्धतीने जरांगेंना शब्द देऊ शकतं का? नेहमी राजकारणाची जी सवय असते हरिभाऊ, नेहमी राजकारणाची जी सवय दिसते की वेळ मारून न्यायची. जरांगेंचं पहिलं उपोषण संपवण्यासाठी जुमलेबाजी करत राज्य सरकारने खोटं आश्वासन दिलं असं वाटतं का? कारण सगळे सोयरे हा शब्दच असू शकत नाही, मात्र तरी सुद्धा त्यावेळी लेखी आश्वासनात तो शब्द आणला गेला. 100% जुमलेबाजी आहे. सोप्या शब्दात सांगू का, शेंडी लावणं म्हणतात ना, हे शेंडी लावणं चालू आहे. हे जरांगे साहेबांना डुबवायचं काम चालू आहे. जरांगे साहेबांनी सुद्धा तज्ज्ञ लोकांचं, आमच्यासारख्यांचा सल्ला घेतला पाहिजे. स्वतःच सगळ्या घोडे दामटू नये. त्यांनी अशा पद्धतीने म्हणजे होत नाही, शक्य नाही, अशक्य आहे. परंतु सरकारला माहीत आहे त्यांना नाम हरम करून टाकायचं. जरांगेला किती पळतो जायचं तिकडे. आपले काय ते महाजन साहेब आणि दुसरे कोण 2-3, हां साहेब, हां साहेब, हां साहेब, हां साहेब, बरोबर आहे साहेब, असं आहे. अरे काय चाललंय? हा तमाशा बंद करा तुम्ही. हा तमाशा बंद करा. हे कोणाला आवडत नाही आहे. तुम्ही वारंवार जरांगेला बोलवा, इथे आम्हाला बोलवा आणि आमने सामने करूया. ओबीसीच्या नेत्यांना बोलवा, छत्रपती संभाजी महाराजाला बोलवा, मला बोलवा, तुमचे कुठले वकील आहेत त्यांना बोलवा आणि चर्चा करा. तुम्ही चर्चेला प्रश्न सुटते. अशा पद्धतीने मोर्चा आंदोलन करून किंवा त्यांच्याकडे जाऊन विनंती, हे करू साहेब, ते करू साहेब, आपले जज साहेब काय जातात, काय बोलतात, काय असतात, काय चाललंय? हे नाटक कोणालाही आवडणार नाही. मी परत सांगतो, या महाराष्ट्राला सांगतो, या सरकारला सांगतो, जसं माझ्या फॉर्म्युल्याशिवाय देर इज नो अदर अल्टरनेटिव्ह. देर इज नो अदर अल्टरनेटिव्ह. तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर हाच फॉर्म्युला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सब कॅटेगरेशन करू शकता. जस्ट आपल्या इंदिरा साहनी केस आणि दुसरी केस आहे माझ्याकडे 5851 2010ची. हे सर्वोच्च न्यायालयाचेच मी उदाहरण देतो आहे. हरिभाऊ, मराठा आरक्षणासंदर्भात आत्ताची बातमी आहे की सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून घेतली आहे. तर तुम्ही जे म्हणता आहात की पुन्हा एकदा इम्पेरिकल डेटा गोळा करणं, किंवा तुम्ही बाठी आयोगाचं उदाहरण दिलं, आता आपण बघतोय की ह्यावरून गेले 2-3 वर्ष हा सगळा संघर्ष चालला आहे. एम्पेरिकल डेटा गोळा होत नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडू शकलो नाही. याच्या आधी पण हेच झालं, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलं होतं. आता तुम्ही जो दावा करत आहात की 10% मराठ्यांना जास्त आरक्षण मिळू शकतं, पण मराठ्यांना जर आपण ओबीसींनी सोबत घेतलं तर ओबीसींची लोकसंख्या जी आपण म्हणतो ती एकत्र मिळून ती वाढेल ना. समजा 6 कोटी असेल आणि उद्या जर मराठांची संख्या 5 कोटी असेल तर ती एकूण 11 कोटी होईल. मग अशा वेळेला 11 कोटींमध्ये पुन्हा तुम्ही जर 27% आरक्षण जर त्यांना दिलं आणि त्यांना 10% आणि ओबीसींना 27% म्हटलं, तरी पण तो संघर्ष तुम्ही म्हणता तो कायमच राहील ना.
मग एक तर दोन प्रश्न आहेत यातलं, की एक तर क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केल्यामुळे नाही, असं होणार नाही. क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केल्यामुळे असं होणार नाही. एक मिनिट एकच फक्त माझा प्रश्न पूर्ण होऊन जाऊ द्या, की क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झाल्यानंतर आता ह्या गोष्टीमध्ये पुन्हा काय राज्य सरकारला करावं लागेल? सध्या राज्य मागासवर्ग आयोगाची परिस्थिती काय आहे हे आपण बघतो आहोत. ह्याच्यामधून ते इम्पिरिकल डेटा कधीपर्यंत देतील हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न जो आहे की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जरी मराठी आणि ओबीसीची एकत्र मिळून आपण जरी संख्या म्हटली तरी ती जी लोकसंख्या आहे आणि तुम्ही सांगता तो जो फॉर्म्युला आहे तो टक्क्यांवारीमध्ये आणि लोकसंख्येवाईज कसा बसेल? सांगतो. हे बघा, एक तर काय क्रिटिकल पिटिशन आहे ना, ते टिकणारही नाही, त्याच्यात काहीच होणार नाही. कारण त्याच्यामध्ये 50%च्या वर जाता येणार नाही, त्याच्यामध्ये जाता येणार नाही. परंतु माझ्या फॉर्म्युलेमुळे 57% देता येईल, 57%. आणि त्या पूर्वीच्या आपण मध्ये काय झालं होतं, 50 आणि 16 मला वाटते 68 पर्यंत काहीतरी गेलो होतो. तर 68 पर्यंत आपल्याला देता येणार नाही, 57% आपल्याला देता येईल. त्याच्यामुळे तो आणि त्याच्यामुळे मागासवर्गीय अजून त्याला आपण ठरवलेलं नाही, दोन्ही गोष्टीमध्ये बसत नाही. मग ते मागासवर्गीयही नाही आहे आणि त्या पर्सेंटेजमध्ये पण बसत नाही. पण माझ्या फॉर्म्युलामुळे मागासवर्गीय होऊ शकतात आणि त्यांना 57% आरक्षण देऊ शकतो. त्याच्यामुळे हे उगीच फाटे फोडण्यात काही मजा नाही. मी परत सांगतो तुम्हाला, मी काय म्हणतो त्याचाच अभ्यास करा तुम्ही. कुठे जायची गरज नाही. मराठा समाजाला माझी विनंती आहे, तुम्हाला याच्यातच मिळू शकेल. आजच्या घडीला जे मी सांगतो, काय सांगतोय मी, की तुम्हाला ॲज पर बांटे आयोगाच्या रिकमेंडेशन प्रमाणे 37% आरक्षण वाढवता येतो. 37% आणि 20% SC STचे मिळून 57% महाराष्ट्रात आरक्षण देता येते. दुसरं ते सब कॅटेगरेशन करून देता येईल. तुम्ही जर डायरेक्ट आलात तर मी सुद्धा त्याच्या अगेन्स्ट विरोधात उभा राहील. तुम्हाला 19% प्रवेश नाही, तुम्ही 10% वेगळं घ्या, त्याच्यातच तुम्हालाही फायदा आहे, कुणब्याला फायदा आहे, बाराबुललाही फायदा होईल आणि या सगळ्यांनाच फायदा आहे. त्याच्यामुळे हे शक्य आहे, ते शक्य. याच्यात काय कोणाला अडचण आहे मला सांगा, मी सांगतो त्याच्यात कोणाला अडचण आहे. एक वेळ तुम्ही सरकारकडून दखल घेतली जात नाहीये किंवा सरकार ह्याच्यावर पुढे काही पावलं टाकताना दिसत नाहीये, ही एक गोष्ट आहे. पण याच्याबाबत तुम्ही मनोज जरांगे पाटलांची काय प्रतिक्रिया आहे? त्यांना हा फॉर्म्युला मान्य आहे का? तुम्ही त्यांच्याशी तो डिस्कस केला का? किंवा त्यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाशी तुम्ही हा डिस्कस केला का? त्यांचा काय रिस्पॉन्स आहे या सगळ्याला? अगदी मराठा क्रांती मोर्चा नंतर जेवढे काही मोर्चे आहेत मराठ्यांचे, त्या सगळ्यांची मी चर्चा केली आहे. सगळ्यांना मान्य आहे, सगळ्यांना मान्य. जेवढे अभ्यासक आहे, जे कोर्टात गेले, ते सगळ्यांना. जरांगे पाटीलला मी 2 वेळा भेटलो आहे, दोन्ही वेळा त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनाही मान्य आहे. ते एवढंच म्हणाले, साहेब तुमचा फॉर्म्युला काही मला काही करणार नाही, आम्ही आमच्या लोकांना मी दाखवतो. आणि त्याच्यामुळे त्याची जी कंटिन्युटी आहे आता याची मोर्चा आंदोलनाची, जसं उद्या 24 तारीख आली, मी तर तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी तर GR सुद्धा ड्राफ्ट करून ठेवलेला आहे. ड्राफ्ट मंत्रिमंडळाची टिप्पणी पण तयार करून ठेवलेली आहे. यांना काहीच करायचं नाही आहे, तारीख टाकायची आणि सही करायची आहे, एवढं मी ठेवलेलं आहे. आंदोलकांना उद्या पण आपण देऊ शकतो, आज रात्री. हा हरिभाऊ, प्रश्न असा आहे की जर मराठा क्रांती मोर्चाला सुद्धा हे फॉर्म्युला मान्य आहे, जरांगेंना सुद्धा मान्य आहे आणि त्यांना जर ते कन्व्हिन्स आहेत की या फॉर्म्युल्याने आपल्याला आरक्षण मिळू शकतं, तर मग ती मागणी घेऊन मोर्चा पुढे का जात नाहीये? मागणी वेगळीच केली जाते आणि तुमची मागणी शक्य आहे पूर्ण होणं हे माहीत असून सुद्धा फक्त ती तत्वशः मान्य होते, असं का होतंय? नाही, गव्हर्नमेंटचं काम आहे ना. गव्हर्नमेंटने बोलवा आम्हाला उद्या, मला उद्या बोलवा, जरांगेला बोलवा, आणखी ओबीसीचे नेते बोलवतो, आणखी काही छत्रपती संभाजी महाराजांना बोलवतो, बसून माझी तयारी आहे ना. म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का की जर मनोज जरांगे तुमचा फॉर्म्युला घेऊन आंदोलनाला बसले असते? हरिभाऊ, म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का की जर जरांगे तुमचा फॉर्म्युला घेऊन आंदोलनाला बसले असते तर हा सरकार समोर सुद्धा तेवढा पेच निर्माण झाला नसता जो आता तुम्ही म्हणताय की कायदेशीर पेच आहे, सोयरे अशा शब्दांना आईकडचा किंवा व्याह्यांच्याकडे आरक्षण देता येत नाही, तर ह्या सगळ्या पेचांना टाळून आरक्षण पुढे गेलं असतं असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, माझा फॉर्म्युला तुमच्या मार्फत पहिल्यांदा मी डिस्क्लोज केलेला आहे. पहिल्यांदा मी सांगत होतो हे 50%च्या वर खाली देता येते, धक्का लागणार नाही. पण मला कसा धक्का लागणार हे कोणी विचारत पण नव्हतं.
परंतु न विचारता मी आता आपण 24 तारीख आता मी लास्ट बाउंड्रीला आलो. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये दंगा होऊ नये, महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे. आम्ही सगळे एकोप्याने राहतो खेड्यामध्ये लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. आमचे जे छोट्या छोट्या समाज आहे जो मराठा समाजाबरोबर एक रूप राहतो. आम्ही एकामेकाच्या घरी जातो, आम्ही एकामेकाच्या लग्नात जातो, आम्ही एकामेकाच्या ताटात जेवतो. मग अशा परिस्थितीमध्ये आता जेव्हा माझ्या पण इथपर्यंत आलं, गळ्यापर्यंत आलं, तेव्हा मी हे सांगितलं तुम्हाला. आता मी किती दिवस लपून ठेवू माझा फॉर्म्युला, किती दिवस मी शिवाय खाऊन हैराण झालो. मला ओबीसीचे लोक एवढे शिवाय देतात, एवढे ट्रोल करतात. मला विश्वास होता की ज्या दिवशी माझा फॉर्म्युला जर बाहेर येईल त्यांना वाटलं अरे 2.5% आमचं 3% झालं. धनगराला वाटलं अरे 3.5%चं 4% झालं. हा फॉर्म्युला तुम्ही एवढे दिवस लपवून ठेवण्याचं कारण काय होतं? म्हणजे हे जर तुम्ही आधीच तुम्हाला ज्यावेळी तो फॉर्म्युला समोर आला त्याच वेळी तो रिव्हील केला असता तर आज परिस्थिती वेगळी असू शकली असती. नाही, अगदी बरोबर खरं आहे. मी याच्यासाठी लपून ठेवला होता की मी आता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं याच्यावर कोणतरी आम्हाला नको आहे असं म्हणू नये. मी आधी सरकारच्या सोबत बसायची माझी इच्छा होती. सरकारने आमच्या ओबीसीचं जसं मागे बैठका झाल्या त्या ओबीसीच्या बैठकीला मला सुद्धा बोलवलं. मी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना सुद्धा मी फोन केला होता, साहेब मला बोलवा तुम्ही. ते मला राठोड मी काही बघत नाही, हे मुख्यमंत्रीच बघतात, तुम्ही त्यांनाच विचारा. म्हणजे इव्हन तुमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना किती वेळ भेटलो ते म्हणजे राठोड आम्ही बोलवतो तुम्हाला बोलवतो. आणि मुख्यमंत्री राठोड तुम्हाला बोलवतो. हरिभाऊ पण हे हरिभाऊ सरकारमधले हे उच्च पदस्थ म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुम्हाला बोलवतो असं का म्हणतात? म्हणजे ते तर म्हणतात की टिकणारं आरक्षण त्यांना द्यायचं आहे. जरांगेंना ते सांगतायत त्यांची मागणी जेव्हा ते म्हणजे शक्य नाही म्हणतात तेव्हा ते म्हणतात की त्यांना टिकणार आरक्षण द्यायचं आहे, तुमचा फॉर्म्युला टिकणार आहे, तर ते ऐकत का नाहीत? नाही त्यांनी बघितलंच नाही ना. ते काय करतात, ते काय हरिभाऊ राठोड काहीतरी ओबीसी मधून द्यायला सांगतात. अरे बापरे, ओ नको ओबीसी नावच काढू नका. ओबीसीला घाबरतात ते, आमच्या भुजबळ साहेबांना घाबरतात. मोठमोठ्या सभा झाल्या, हे कोणी कोयते घेतले, कोणी हातपाय तोडतो आले. आणि मग बाबा आपले छगन भुजबळ म्हणजे काय योद्धा आहे, ओबीसीचे आमचे नेते आहेत. मग त्यांनाही वाटा बळ चढलं. हरिभाऊ हे जे बघून हे बरोबर आहे, पण हे बरोबर आहे, पण हे सगळे ओबीसी आगाव येणार नाही. आरक्षणाचा मुद्दा या सगळ्या राजकीय स्टेटमेंट मध्ये आरक्षणाचा मुद्दा बाजूला राहतो आणि मग ओबीसी वर्सेस मराठा असा करून राजकीय फायदा घेण्याचा काही डाव तुम्हाला दिसतोय का याच्यामध्ये? कारण तुम्ही म्हणता तसं आरक्षण राहिलं बाजूला आणि स्टेटमेंट हातपाय तोडतो आणि हे जे सुरू झालेलं आहे नेत्यांचं त्याच्यातून समाजामध्ये दरी निर्माण करून राजकीय फायदा निवडणुकीत उठवायचा असा काही डाव तुम्हाला दिसतोय का? अगदी 100% तेच आहे. याच्या म्हणजे या आरक्षणाच्या निमित्ताने पोळी भाजून घ्यायची आहे ते प्रत्येक. आणि दुसरी गोष्ट माझं असं म्हणणं आहे की खरोखरच मान्य एकनाथ शिंदे साहेबांना द्यायचं नाही का? द्यायचं आहे. तेव्हा तर त्यांनी शपथ घेतली होती. आणि काय नाव त्यांचं देवेंद्र फडणवीस, त्यांनाही काही द्यायचं नाही का? पण देवेंद्र फडणवीसला वाटलं की ओबीसी आता बीजेपी सोबत आहे म्हणून आपण त्यांच्या सोबत राहायचं, बोलायचं नाही. आणि आमचे अजित पवार साहेब तर बोलायचंच नाही ठरवलं त्यांनी. या आरक्षणात पडायचंच नाही आम्हाला. आरक्षण देव न देव काय व्हायचं ते होऊ दे, मला त्याच्याशी काही संबंध नाही. हे अजित पवारची भूमिका आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांना द्यायचं आहे पण त्यांना भीती दाखवतात की मग ओबीसी आपल्यापासून दूर जाईल. कोणी जाणार नाही. ज्यावेळेस माझा फॉर्म्युला पुढे येईल ओबीसी समाज पेढे वाटतील, ड्रम वाजवतील, आमचे लोक डपडे वाजवतील आणि तुम्हाला दुवा देतील. 142 जाती तुमच्या पाठीशी उभे राहतील. परत तुम्हाला याचा फायदा घेता येईल राजकीय घ्यायचाच असेल तर. परंतु तुम्ही बघा तर फॉर्म्युला तर बघा. हरिभाऊ आणखी एक तुम्ही असं म्हणाला, असं एक तुम्ही म्हणालात की धनगर आणि अन्य ज्या छोट्या जाती आहेत किंवा मोठ्या जाती आहेत, इतर जाती आहेत, त्यांचं आरक्षण तुमच्या फॉर्म्युल्यामुळे वाढेल. पण प्रत्यक्षात असं आहे, जरांगे असं म्हणतात की एक मोठा वर्ग असा आहे तो या ओबीसी आरक्षणामधलं मोठं आरक्षण खातं. हा मोठा वर्ग ओबीसी आरक्षण खातो. तुम्हाला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल?
ते एक प्रकारचं आता राजकीय स्टेटमेंट झालं ते, परंतु हे खरंच आहे, त्याच्यात काही त्यांचं काही म्हणणं काही चूक नाही आहे. परंतु हेच तर चालू आहे ना, मग ह्याच्यासाठीच तर सब कॅटेगरीशन आहे. मग त्यांनी जरांगे का सपोर्ट करत नाही बारा बलुतेदारांना? जरांगे सांगायला पाहिजे ना, की जरांगेंनी सांगायला पाहिजे की बारा बलुतेदारांना वेगळं द्या आणि आम्हालाही वेगळं द्या. असं का सांगत नाही जरांगे? त्यांना जर असं वाटते की मोठा समाज त्यांना टार्गेट करायचं आहे, माळी तेली हे खात आहे तसं म्हणायचं आहे, मग कुणबी मराठा खात नाही का? कुणबी मराठा हे सगळं खाणंच चालू आहे. हे सगळं आमच्या बारा बलुतेदारांचं तुम्ही मजा मारून राहिले. हरिभाऊ राठोड सांगतो तोच फॉर्म्युला या सगळ्यांना न्याय देऊ शकतो. नाही तर हे असं जे जरांगे सांगतात ना, जरांगे पाटील तेच करून राहिले कुणबी मराठा म्हणून. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की याच्या मोठ्या जाती ज्या आहेत, समजा त्यांचं टार्गेट आहे धनगर आणि माळी आणि तेली वगैरे, असं त्यांचं ते टार्गेट आहे. माझं असं म्हणणं आहे या भानगडीत आपल्याला पडायचं नाही आहे. माझा फॉर्म्युला घ्या ज्याच्यामुळे या समाजामध्ये ते निर्माण होणार नाही. आरक्षणाचा प्रश्न उद्याच्या उद्या सुटेल. जास्तीत जास्त 3-4 दिवस लागतात याला. आणि त्याहीपेक्षा जर वार फूटवर जर केलं आपण, उद्या सकाळी तुम्ही कॅबिनेट घ्या, आज सकाळी मी सांगतो ते सर्टिफिकेट घ्या, मागासवर्गीय आयोगाचंही त्याच्यात मदत घ्या, तुमचं आरक्षण सगळ्यांना मिळेल. काही प्रॉब्लेम राहणार नाही. तुमच्यासाठी प्रॉब्लेम असेल, माझ्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. सब कॅटेगरेशन हा एकमेव पर्याय आहे, एकमेव पर्याय. देयर इज नो अदर अल्टरनेटिव्ह दॅन द सब कॅटेगरेशन ऑफ द ओबीसी. हरिभाऊ, तुमच्या फॉर्म्युल्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं तुम्ही म्हणता, पण तुमचा फॉर्म्युला म्हणजे एक प्रकारे ओबीसी आरक्षणाचीही फेररचना दिसते आहे, ज्याच्यामुळे इतर छोट्या जातींना टक्का वाढवून मिळेल किंवा इतर जातींना टक्का वाढून मिळेल, पण त्याच्यामुळे कुणाचा तरी टक्का ओबीसी मधला कमी होणार आहे. त्याच्यामुळे तुमचा फॉर्म्युला हा एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवताना ओबीसी मध्ये नवा वाद निर्माण करणार नाही का? नाही, मुळीच नाही, मुळीच नाही. कोणाचं ज्याचा जिसकी संख्या उसकी उतनी भागीदारी. पण मग कुणाचं तरी कमी होणारच आहे ना, ज्या अर्थी तुम्ही काही. आणि इव्हन हेच नाही, ऐका नाही 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 कोणाच होणार आहे? जे जास्त खात असतील त्याच होणार आहे. म्हणजे ते नाराज होतीलच ना, ते विरोधच करतील या गोष्टीला. कशाला? नाही नाही नाही, नाराज होण्याचं काय कारण आहे? तुमच्या माहितीप्रमाणे माळी आणि तेली यासारख्या जातींना जास्त वाटा मिळतो आहे, तर हा जो समाज आहे हा या नव्या फॉर्म्युल्याला विरोध करेलच ना? नाही, असंही म्हणता येणार नाही. बघा, आमच्याकडे माझ्या यवतमाळमुळे 200 मेडिकलच्या जागा आहेत, त्याच्यात एकही माळी नाही आहे, एकही माळी नाही आहे. आज जर माझा फॉर्म्युला लागला तर कमीत कमी 2 तरी पोरं डॉक्टर होतील तिथे. हे भुजबळ साहेबांचं कळायला पाहिजे. हे आम्हाला कधीच कळलेलं आहे. म्हणूनच मुंडे साहेबांना हे कळलं होतं, म्हणून मुंडे साहेबांनी 2% वेगळं मागितलं ओबीसीमध्ये काढून. हे भुजबळ साहेबांना कळत नाही. भुजबळ साहेबांना त्यांच्या माळ्याची काळजी नाही आहे. तुम्हाला सांगतो, माझ्या फॉर्म्युल्यामुळे माळी समाजाच्या लोकांना, विद्यार्थ्यांना डॉक्टर होता येईल, इंजिनियर होता येईल, नोकरी लागता येईल, IAS IPS पण होता येईल. पण हे जोपर्यंत मुंडे साहेब धनगर आपल्या भुजबळ साहेबांना कळणार नाही तोपर्यंत काय. मुंडे साहेबांचं तर कमीत कमी बघा तुम्ही, मुंडे साहेबांनी 2% आरक्षण का मिळवून दिलं वेगळं? मी स्वतः 3% आरक्षण का मिळवून घेतलं? पण आमच्या याला धनगर समाजाला का आपण आरक्षण वेगळं दिलेलं आहे? हरिभाऊ भुजबळांचा मुख्य आक्षेप माळी, तेली, आगरी आणि भंडारी. हरिभाऊ, भुजबळांचा मुख्य आक्षेप तो त्यांच्या याच्यात सगळा जो दिसतोय पत्रकार परिषदेत, तो राजकीय आरक्षणाला दिसतोय. तर राजकीय आरक्षणावर याचा काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? जरूर, त्याच्यासाठी मी उपाययोजना केली आहे. तुमच्या माहिती सांगतो, राजकीय आरक्षणासाठी ABC करायचे आहे. म्हणजे 9% हे आपल्याला भटके विमुक्त यांना द्यायचं आहे, 9% बारा बलुतेदारांना द्यायचं आहे, आणि 9% कुणबी मराठा, लेवा पाटील आणि इतरांना द्यायचं आहे. त्याच्यामुळे जे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, समजा 100 जागा पंचायत समितीच्या आहेत जिल्ह्यात, तर 27 जागा आपल्याला द्यावं लागतं, 27%. तर त्याच्यात आपण 9% भटक्या विमुक्तांना देऊ, 9% बारा बलुतेदारांना देऊ, आणि 9% कुणबी मराठा, लेवा पाटील आणि इतरांना देऊ. त्याच्यामुळे काय होईल की एक
समजा नाव्याचं घर असेल ना एक गावामध्ये, पण तो पण सरपंच होऊ शकेल त्याची टर्म आल्यानंतर. एखाद्या धोब्याचं घर असेल त्याला पण सरपंच होता येईल, पंचायत समिती मेंबर होता येईल, जिल्हा परिषद मेंबर होता येईल. त्याच्यामुळे ही सुद्धा भीती काढून टाकायची तुम्हाला. आता बघा, मी भुजबळ साहेबांचंच एक उदाहरण सांगतो तुम्हाला. भुजबळ साहेब म्हणाले होते की कुठे नगरचं उदाहरण दिलं होतं, तिथे म्हणे 19 जागा जिल्हा परिषदच्या होत्या, तर त्याच्यामध्ये 4 जागाच खऱ्यात. 15 लोक बोगस आलेत म्हणे. बोगस कोणाकडे? तर त्यांना हे म्हणायचं होतं कुणबी आले. कुणबी म्हणजे कोण? तर मराठा आले, असं त्यांना म्हणायचं होतं. माझ्या फॉर्म्युल्यानुसार जर आपण त्यांना 9% दिलं तर 90 जागा मिळतील त्यांना, 15-16 जागा मिळणार नाही. 90 ते स्टॅगन राहतील. म्हणून हे समजून घ्या की याचं सुद्धा सब कॅटेगरायझेशन करता येईल. करता येईल नाही, करायचंच आहे. माझी ती मागणीच आहे, ते आपण करावंच लागेल. आणि हा सगळ्यात मोठा उपाययोजना आहे कॅटेगरायझेशनचा, ज्याच्यामुळे सर्वसाधारण तुम्हाला सांगतो, एक काय म्हणतो आपण त्याला, पारधी समाजात जर असेल माणूस त्यालाही सरपंच होता येईल. तर तुमचा कुंभार असेल एखादा, 4च घर असतील गावात, 4च घर, तरी तो सरपंच होऊ शकेल. हरिभाऊ, या आरक्षणाच्या हरिभाऊ त्याच्यापैकी तो उभा राहील. हरिभाऊ, हा सगळा वाद महाराष्ट्रात सुरू असताना ओबीसीच्या विषयावर जेव्हा भुजबळांनी भूमिका घेतली तेव्हा ते भाजपच्या जवळ जात आहेत असा एक आक्षेप सर्वीकडे घेण्यात येतोय, विशेषतः विरोधी पक्षांकडून घेण्यात येतोय. तुम्ही भाजपसोबत माजी खासदार राहिलेले आहात. एकूणच ओबीसी समाज जो आहे तो भाजपसोबत आहे असं तुम्ही म्हणताय. एकूण देशात अशी परिस्थिती आहे. हे जे सध्या सगळं जे राज्यामध्ये चाललंय हे बघता खरोखरच भुजबळ भाजपा जवळ चाललेत असं तुम्हाला वाटतंय का? आणि ह्या आंदोलनामुळे राज्यामध्ये जो मराठा ओबीसी जो संघर्ष राज्यात जो मराठा ओबीसी संघर्ष सुरू होतो याच्यामध्ये भाजपची भूमिका ही ओबीसींसोबत आहे असं काही चित्र आहे का? नक्कीच तुम्हाला सांगतो. हे बघा, एक जालन्यामध्ये त्यांची ओबीसी सभा झाली, बरोबर, तुफान झाली ओबीसी सभा. त्यानंतर हिंगोलीला झाली. मग हिंगोलीच्या सभेमध्ये असा एक वडेट्टीवारला वाटलं, अरे हे तर बीजेपीकडे घेऊन चालले आपल्याला. आणि मग त्यांनी अंग काढून घेतला. ते अंग काढून घेतल्यानंतर आता ओबीसीला कळायला लागलं, अरे हा तर भाजपचा माणूस आहे, आपण कुठे यांना नेता बनवतोय. आणि त्याच्यामुळे दुसरी सभा फेल झाली वर्ध्याची, आणि काल परवा ते आपल्या ठाणे जिल्ह्याची फेल झाली. आता हिम्मत करणार नाही आपले भुजबळ साहेब ओबीसीची सभा घ्यायची, बिलकुल. कारण त्यांना कळून चुकलंय ओबीसींना, अरे हे तर आपल्याला घेऊन चाललेत, हा तर मूर्ख बनून राहिले, आपल्याला हे मूर्ख बनून ओबीसी बीजेपीकडे घेऊन चालले, हे आता कळायला लागलं लोकांना. त्याच्यामुळे आता त्यांचा फियास्को झाला आहे. आणि याच्या पुढे जनरली ओबीसी जरी आपण म्हटलो तरी बीजेपी सोबत आहे, सेनेसोबत आहे, तरी तो मूळतः आरक्षणासोबत आहे. मग आरक्षणाची लढाई आम्ही लढू, मी आहे ना, मी जिवंत आहे ना, मी ओबीसीची लढाई लढणार आहे याच्या पुढे. त्याच्यामुळे ओबीसीचा नेता नाही असं नाही आहे. ओबीसीचा नेता पैशाने नुसतं होत नाही आहे, की त्याच्या इश्यूज पाहिजे. तुमच्याकडे काय इश्यू आहेत, काय इश्यू आहे भुजबळ साहेब बोला. कुठल्या इश्यूवर तुम्ही मागताय मतं, कुठल्या इश्यूवर तुम्ही आमच्या ओबीसीला गोळा करताय. माझ्याकडे इश्यू आहेत, यांना क्रिमिलेअर मधून काढायचं आहे, यांना रिझर्वेशन प्रमोशन द्यायचं आहे, यांना आरक्षण द्यायचं आहे, 12 बलुतेदाराला वेगळं आरक्षण द्यायचं आहे. हरिभाऊ, तुमच्यातला संघर्ष हरिभाऊ तुमचा जो संघर्ष आहे तो ओबीसींचा नेता कोण असा भुजबळ विरुद्ध हरिभाऊ असा संघर्ष आहे का? ह्याच्यातून हा सगळा जो चित्र निर्माण होतं हे असं दिसतंय का? तुम्ही जरांगेंच्या सोबत जेव्हा व्यासपीठावर जाता आणि तुम्ही आत्ता म्हणता की तुमची आणि भुजबळांची भूमिका जवळपास सारखी आहे असं पण तुम्ही एका बाजूला म्हणतात, तर हे ओबीसी नेतृत्वासाठी आहे असं वाटतंय का? याच्यातून हे सगळं चाललंय का? नाही, हे बघा, नाही, हे बघा, आता मराठा समाज तर मला मानायला लागला का विशेष नाही आहे. कारण त्यांना असं वाटतं की हरिभाऊ एकमेव असे नेते आहे ओबीसीमध्ये जे आमच्या बाजूने उभे राहिले, आणि खरं आहे, ते एका अंगाने खरं आहे. पण दुसऱ्या बाजूने मी ओबीसीच्या बाजूने मजबूतपणे त्यांना फायदा करून देणार हे कोणालाच माहीत नाही. याचे हे सगळं गुपित आहे. मी जंतर मंतरवर एक 10 वर्षापूर्वी एक सभा घेतली होती,
आणि योगेंद्र यादवला मी बोलवलं होतं सभेला, तर मी आदल्या दिवशी त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही मला माझ्या सभेला या. तर ते म्हणाले क्या इश्यू आहे. तर मी त्यांना समजून सांगितलं ओबीसी सब कॅटेगरीशन हा माझा विषय आहे आणि म्हणून तुम्ही मार्गदर्शन करा आम्हाला, आमच्या लोकांना. तर ते आले, त्यांना ते म्हणाले मी जातीच्या याच्यावर जात नाही, आरक्षणाच्या वगैरे भानगडीत पडत नाही मी, पण तुम्ही तुमचा इश्यू चांगला आहे, म्हणजे वंचितांना न्याय देणार आहे, जे ओबीसी मधले वंचित घटक आहेत त्यांना न्याय मिळणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या सभेला मी येतो. ते आले, ते म्हणाले राठौड़ जी आप जो कर रहे हो इन लोगों को कुछ नहीं समझ में आएगा, आप मरने के बाद 10 साल के बाद ये बोलेंगे हाँ हरिभाऊ राठौड़ बोल रहे हैं वही ठीक था. आणि मी आज जे करतोय ना हे फॉर्म्युला बाहेर येईल, जेव्हा हे लोकांना आरक्षणाचा फायदा मिळेल तेव्हा ओबीसी लोक म्हणतील नाही नाही हरिभाऊ राठौड़चंच बरोबर होतं आणि हा भुजबळ नुसता राजकारण करत होता, आपल्याला बीजेपीकडे घेऊन जात होता, हे समोर येणार आहे. हरिभाऊ, माझा तुम्हाला सरळ आणि थेट प्रश्न आहे. राजकीय नेत्यांकडून सामाजिक एकोपा त्याच्याबद्दल काही वादग्रस्त वक्तव्य केली जातात. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये भाकरी तुकड्याचं नातं असणारा मराठा समाज आणि ओबीसी समाज आहे. रोज त्यांना एकमेकांची तोंड बघावे लागतात. जर सामाजिक एकोपा जर काही जणांकडून खराब करण्याचा प्रयत्न होत असेल तर अशा नेत्यांना किंवा अशा काही लोकांना तुम्ही काय समज द्याल, एक मराठा आरक्षणाचे अभ्यासक म्हणून? नक्कीच तुम्ही फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे आणि तीच माझी फिलिंग आहे. ते तसंच मला वाटतं की सगळे एकोप्याने गुणगुणाने वागले पाहिजे, सगळे एकत्र राहिले पाहिजे. एकत्र आपण हजारो वर्षापासून मोठी परंपरा आहे, महाराष्ट्राचं एक वैभव आहे. महाराष्ट्र म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र ज्याला म्हणतो आपण. या महाराष्ट्रामधून जर अशा पद्धतीने वागत असतील किंवा असं तेढ निर्माण होत असेल तर ते निश्चित चांगलं नाही आहे. माझी पुनश्च विनंती आहे आपल्यामार्फत की हे आरक्षण काय तुकडा 2 आणि 3% काय भांडताय आपण 40% आरक्षण, आणखी त्याच्यात ओपन कॉम्पिटिशनसाठी सगळ्यांना आहे 40% आरक्षण आपल्याकडे, त्याच्यामध्ये आपल्याला तेही घेता येईल आणि मी सांगितलं त्याप्रमाणे आरक्षण देता येईल. आणि निश्चितपणे राजकीय सुद्धा राजकीय लोकांनी हे असं पोळी भाजण्याचं काम करू नये. नक्कीच हरिभाऊ, वेळ कमी आहे, कारण कसं झालेलं आहे की ओबीसी असो इतर वंचित समाज घटक असो त्यांच्यासाठीची तुमची तळमळ गेल्या काही अनेक दशकांची तळमळ आणि थोडंसं खुपेल परंतु भुजबळांविषयीची मळमळ तुमच्या बोलण्यातून एवढं तुम्ही बोलता आहात. मात्र एक शेवटचा प्रश्न, कारण वेळ संपलेला आहे. खरं तर प्रश्न असा आहे की तुम्ही ओबीसी समाजासाठी एवढा तळमळीने लढताय, मराठा समाजासाठी सुद्धा बोलताय, भुजबळ, जानकर, इतर पडळकर असो इतर सर्व नेते एवढ्या हिरिरीनं ओबीसी समाजासाठी बोलतात. मात्र पुढारी न्यूजची बांधिलकी ही माती आणि मातीतल्या माणसांची आहे. पालघर जिल्ह्यातल्या काही ओबीसी समाज घटकांतल्या काही जणांशी बोलताना जे प्रत्यक्षात जमिनीवर काम करतात त्यांनी एक प्रश्न विचारला. तो प्रश्न आज पुढारी न्यूजच्या या ओपन फोरममध्ये मी सर्वच खरं तर ओबीसी नेत्यांना विचारू इच्छितो, तुम्ही त्याचं उत्तर द्यावं. असं का घडतंय? महाराष्ट्रातल्या आदिवासी बहुल अनेक जिल्ह्यांमधलं कमीत कमी 8 जिल्ह्यांमधलं ओबीसी आरक्षण नष्ट झालेलं आहे. का हो? एकही ओबीसी नेता त्या जिल्ह्यांमधल्या ओबीसी समाज घटकांच्या आरक्षणाच्या हक्कासाठी एकही शब्द बोलत नाही. हरिभाऊ, याचं उत्तर द्याच. नाही, ते 50% मर्यादा असल्यामुळे असं झालेलं आहे. मागच्या वेळेस आपण यवतमाळ आमच्या इकडे, मला वाटतं हा तो तुमचा प्रश्न आहे ना, हा मिटलेला आहे. मागच्याच वेळेस याच्याबद्दल निर्णय झालेला आहे आणि काही पर्सेंटेज आपण ओबीसीचे या ठिकाणी वाढवलेले आहे. आणि माझा जो फॉर्म्युला आल्यानंतर तो सुद्धा प्रश्न मिटेल, कारण याच्यामध्ये 50%च्या वर आपण जाऊ शकतो. अगदी तुम्ही चांगला प्रश्न विचारला. तुमच्या ज्या प्रश्नाचं ते तिथे पालघर एरियामध्ये शेड्यूल ट्राईब जास्त असल्यामुळे पालघर, नंदुरबार, आता तुम्ही म्हटलं अनेक जिल्ह्यात ते 8 हो 7 येस 7% वाढेल. आता 7% आरक्षण त्या ठिकाणी ओबीसींना मिळेल माझा फॉर्म्युला लागू झाल्यानंतर. एकच तुम्हाला सांगू इच्छितो हरिभाऊ, तुम्ही मगाशी योगेंद्र यादवांचं एक वाक्य सांगितलं
की तुम्ही गेल्यानंतर 10 वर्षांनी या समाजाला तुमचं महत्त्व कळेल. नाही हरिभाऊ, तसं नाही होणार. एक सांगतो तुम्हाला, हा महाराष्ट्र सुजान आहे. राजकारणी कितीही निगरगट्टपणे वागत असले तरी जनप्रक्षोभाच्या दडपणाखाली, दबावाखाली अखेर त्यांना तुमच्या स्वप्नातलं जे आरक्षणाचा फॉर्म्युला आहे तुमच्या स्वप्नातला, की प्रत्येक समाज घटकाला त्याचा न्याय हक्क मिळावा, महाराष्ट्रातलं सौहार्दाचं वातावरण, जाती जातीत भांडणं होतात ज्याचा हक्क त्याला, तो फॉर्म्युला तुम्हालाच प्रत्यक्षात येताना पाहायला मिळेल एवढं मी नक्कीच सांगतो. हा आशावाद नाही आहे, भाबडा आशावाद नाही आहे. तुमचं स्वप्न म्हणजे तुमच्या डोळ्यात ज्या अश्रू तरळलेत ते दिसत आहेत. तुमची भावुकता कळू शकते महाराष्ट्राला. जेव्हा मन चांगलं असतं तेव्हा लोकांसाठी तुम्ही जे स्वप्न पाहिलं आहे त्याबद्दल मी असं सकारात्मक बोलणं तुम्हाला भावुक करणारं ठरतंय, हे दिसतंय. हे स्वप्न नक्कीच साकारलं जाईल. याच शब्दांसह आज ओपन फोरममध्ये इथंच थांबतो. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.